सगळं झालं. त्याच्यामागे एक कारण आहे की पंढरपूरला जाण्यामागे त्याचं कारण आहे की पंढरपूरला जेव्हा आक्रमण झालं, दरोडेखोरांचं आक्रमण होते पंढरपूरला खूप मोठ्या प्रमाणात, त्यावेळेस संत नरहरी सोनारांचे पूर्वज आणि काही कोळी समाज असं मिळून त्यांनी दरोडेखोरांचा बंदोबस्त लावला. आणि तो बंदोबस्त लावल्यानंतर ते कधी झालं, शालिवाहनच्या काळामध्ये त्यांनी बंदोबस्त लावल्यानंतर शालिवाहननी काय केलं की जे पंढरपूरमध्ये जेवढे सगळे मंदिर आहेत त्या सगळ्या मंदिरांचा अधिकार कोळ्यांना दिलेला आहे, कारण कोळ्यांनी त्यावेळेस पंढरपूर दरोडेमुक्त केलं होतं. आणि त्याच वेळेस शालिवाहनांनी काय केलं की पूर्ण पंढरपूर त्यांनी कोणाच्या ताब्यात दिलं, नरहरी सोनारांच्या पूर्वजांच्या ताब्यात. त्याचे अजूनही कागदपत्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या कुठल्याही मंदिरात आजही सगळे मंदिरांचे अधिकार कोणाला आहे, कोळ्यांना. असे हे संत नरहरी सोनार यांचा कार्यकाळ जर पाहिला आपण तर तो 1115 ते 1207, म्हणजे जवळपास त्यांचे 92 वर्षाचं आयुष्य त्यांना होतं. जेव्हा आपले संत ज्ञानेश्वर महाराज यांचे परिचय केले ते जेव्हा 12 वर्षाचे होते तेव्हा जवळपास नरहरी सोनार 80 वर्ष झाले, म्हणजे ते त्यांना काय म्हणतात पूज्य पासून गेलं होते त्यांना, बरोबर आहे. नरहरी सोनारांच्या वडिलांचं नाव होतं अच्युत आणि आईचं नाव होतं सावित्रीबाई, बरोबर. हा त्यांचा जीवन परिचय झाला. व्यवसायाने कोण होते ते? व्यवसायाने कोण होते? नरहरी सोनार. त्यांच्या नावातच आलेलं आहे त्यांचा व्यवसाय काय आहे, बरोबर आहे. आता पण नरहरी सोनार आहेत ना ते शिवभक्त होते. आपण त्यांचे अभंग खूप पाहतो ज्यांनी विठ्ठलावरती केले. विठ्ठल म्हणजे कोण झाला? विष्णू झाला. पण नरहरी सोनार हे शिवभक्त म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची एक कथा खूप मोठी प्रसिद्ध आहे. ती कथा मी तुम्हाला सांगते की नरहरी सोनारांचे पंढरपूरमध्ये आहेत ना, नरहरी सोनारांचे सोन्याचे दुकान होते. खूप छान कलाकुसर करायचे, सोन्यामध्ये दागिने बनवायचे, हे करायचे. त्यावेळेस पंढरपूरमध्ये एक मोठा व्यापारी होता. त्याने विठ्ठलाला नवस बोललेला आणि तो नवस त्यांचा पूर्ण झाला. त्यांनी नवस काय बोलला होता की मला मुलगा होते, मी विठ्ठलाला सोन्याची कमरेची साखळी भेट देणार. मग त्यांनी काय केलं, त्यांना मुलगा झाला. मग त्यांनी तो नवस पूर्ण करण्यासाठी त्यांनी काय केलं की सोनाराकडे गेले, नरहरी सोनाराकडे गेले आणि त्यांनी काय सांगितलं की मला अशी साखळी बनवून द्या, मला विठ्ठलाला अर्पण करायची, विठ्ठलाला घालायची. तर मग त्यांनी काय त्या नरहरी सोनाराने ती साखळी बनवली. पण तो जेव्हा व्यापारी विठ्ठल मंदिरात गेला, पांडुरंगाला साखळी घातली कमरेची, त्यावेळेस ती साखळी वीजभर मोठी झाली, ती खाली पडायला लागली. मग ते नरहरी सोनाराकडे गेले, अरे ही कशी तू साखळी बनवलेली आहे, ही तर कमरेत खाली गळती आहे. मग ते म्हणते की बरं ठीक आहे, मी वीजभर कमी करून देतो. त्यांनी वीजभर कमी करून दिली. परत ते गेले, तो व्यापारी विठ्ठलाला साखळी घालायला कमरेला, तर परत ती साखळी परत मोठी झाली. असं कसं होतं? तुमचं शक्यच नाहीये, मी बरोबर माग घेऊन केलेलं आहे, एवढी साखळी वीजभर मोठी होणार नाही. तो म्हणतो चल तू पाहायला वाटतं, तुला असं खोटं वाटतंय. तो म्हणतो मी काय येणार नाही, मी शिवभक्त आहे, मी शिवाशिवाय कोणालाही पाहत नाही, पूजत नाही, मी विठ्ठलाच्या मंदिरात येणार नाही. तो म्हणतो नाही, माझा नवस पूर्ण झाला पाहिजे, तू ये वाटतं तुझ्या डोळ्याला काय कर, तू पट्टी बांध आणि माप तुझ्या हाताने घे. माझं माप कदाचित चुकत असेल, तू तुझ्या हाताने माप घे. तो तयार होतो, त्याला व्यवसायाचा भाग आहे म्हणून नरहरी सोनार तयार होतात आणि विठ्ठलाच्या मंदिरात जातात. आणि विठ्ठलाला डोळ्याला पट्टी असते, विठ्ठलाच्या मूर्तीला ते हात लावतात आणि कमरेपाशी हात गेल्यानंतर त्यांना असं शिवाचा भास होतो. गळ्यापाशी हात गेला की त्यांना शेष नाग गळ्यात दिसतो. परत खाली कमरेच्या खाली हात लावले की त्यांना व्याघ्रांबर दिसतं, म्हणजे वाघाची कातडी शब्द पांघरतात ना, तसं त्यांना दिसतं. हे सगळं त्यांना दिसतं. तर असं कसं होईल, विठ्ठल मंदिर आहे, मला खास स्पर्श कसं होतं, त्यांना वाटतं काहीतरी माया आहे. तर ते पुन्हा एकदा हात लावतात, पुन्हा त्यांना तसंच होतं. शेवटी ते मग डोळ्यावरची पट्टी काढतात. मग त्यांना साक्षात्कार होतो की विष्णू आणि शिव एकच आहे. आणि तेव्हापासून विठ्ठलाच्या मंदिरामध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाच्या डोक्यावरती लिंग आहे, शिवलिंग आहे. आणि त्या आज आपण कधी पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतं विठ्ठलाच्या डोक्यावरती काय शिवलिंग आहे. तेव्हापासून मग नरहरी सोनार शिवभक्त तर होतेच, पण नंतर त्यांनी विठ्ठलावरती खूप असे काव्य केले, त्याला आपण अभंग असे म्हणतो, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर त्यांची खूप भक्ती केली त्यांनी विठ्ठलाची आणि ते विठ्ठल भक्त म्हणून पुढे प्रसिद्ध झाले. त्यांच्या ह्याच अभंगामधला सर्व काही अभंग आहे, त्या अभंगातील एक निवडक अभंग आज आपण पाहणार आहोत. पंढरी नगरी दैवत श्रीहरी, पंढरी नगरी दैवत श्रीहरी, जाती वारकरी व्रत नेमे, आषाढी कार्तिकी महापर्वतवर, भजनांचा गजर करीतो तेथे, साधू संत थोर पदकांचा भार, मुखी तो उच्चार नामामृत, आनंदाचा काला गोपाल काला, उदयी बिंब
विठ्ठला नरहरी